नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मुख्य अन्नद्रव्य याविषयी। तर मुख्य अन्नद्रव्यामध्ये जे मुख्य घटक आहे आणि पहिला एलिमेंट्स आहे नत्र। नत्राचे कार्य काय आहे बरं? नत्राचं कार्य आहे व्हेजिटेरियन ग्रोथ वाढवणे, व्हेजिटेरियन ग्रोथ पिकाची करणे, मुळांची वाढ करणे, भरण पोषण करणे आणि त्याला सहाय्य करणे, हे मेन घटक म्हणजेच नत्र। तर नत्राचं सगळ्यात महत्त्वाचं नायट्रोजन ऊसामध्ये आपलं कसा लागू होतो? नायट्रोजन सगळ्यात महत्त्वाचं आहे की नायट्रोजन हा घटक सगळ्यात अगोदर उच्चारला जातो, है ना। नत्र, स्फुरद आणि पालाश असं मुख्य अन्नद्रव्य आपण म्हणतो। तर फॉस्फरस, पोटॅश याला पहिलं स्थान नाही दिलं ना, बरोबर ना। नत्र, नायट्रोजन याला पहिलं स्थान दिलं आहे। तर जर समजा ऊसाची क्रॉप लाईन आपली 12 महिन्याची असेल, आहेच ना 12 महिन्याची, तर त्याच्यामध्ये 4 विभागणी करायची किंवा 3 विभागण्या करा, त्याच्यामध्ये 3 विभागण्या करा। तर नत्र ह्या 3 विभागणीमध्ये पहिले जे 100 दिवस आहेत ना, 365 दिवस ऊस आपल्या रानामध्ये उभा असतो, तर 360 दिवस धरा। तर 360 दिवसातले 3 भाग करा, 360 दिवसातले 3 भाग करा, 3 तर किती दिवस होतील? 120 आणि 120 दिवस होतील। तर मित्रांनो, साधं सोपं गणित मी तुम्हाला सांगतो, संतुलित खताचा वापर कसा करायचा। आपल्या ऊसामध्ये 100 टन प्लस उत्पादन घेण्यासाठी संतुलित रासायनिक खतांचा म्हणजेच मुख्य अन्नद्रव्यांचा वापर कसा करायचा। तर 365 दिवसाची आपली क्रॉप लाईन, म्हणजेच 365 दिवसानंतर आपला हार्वेस्टिंग होतो ऊस। तर 365 दिवसाला 3 न भागा, म्हणजे सरासरी आपलं 122 दिवस येतील। तर पहिल्या 22 दिवसामध्ये कोणता घटक जास्त वापरायचा? पहिल्या 22 दिवसामध्ये आपण नत्र हे निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त, जे डोस रिकमेंडेड केलेला आहे ना आपल्याला, त्या डोसपेक्षा थोडंसं जास्त नत्र ह्या 120 दिवसामध्ये किंवा 122 दिवसामध्ये वापरामध्ये घ्यायचं। आलं लक्षात? दुसरा मुख्य अन्नद्रव्यामध्ये दुसरा घटक कोणता आहे? फॉस्फरस। तर दुसऱ्या 120 दिवसामध्ये पहिले 120 दिवस संपले, म्हणजे 4 महिने पहिले संपले। दुसऱ्या 4 महिन्यामध्ये 120 दिवसामध्ये दुसऱ्या 4 महिन्यामध्ये म्हणजेच 120 दिवसांमधल्या दुसऱ्या स्टेजला आपण फॉस्फरस हा घटक रिकमेंडेड पेक्षा थोडासा जास्त वापरायचा। जे तुम्हाला डोस रिकमेंडेड केला आहे ना, त्या रिकमेंडेड पेक्षा थोडासा डोस जास्त वापरायचा। कारण पहिली व्हेजिटेरियन ग्रोथ 120 दिवस, नंतर भरण पोषण म्हणजे कांड्याची लांबी आणि जाडी मिळण्यासाठी फॉस्फरस आवश्यक असतो। आपण जसं म्हणतो ना, गडी कस भरलाय, समजा ठसठसून भरलाय आपण असं म्हणतो। तर भरण पोषणाचं काम जे चालू असतं दुसऱ्या 120 दिवसामध्ये चालू असतं। तर त्यामध्ये जे रिकमेंडेड केलेला डोस आहे त्याच्यामध्ये 25% ते 30% डोस एक्स्ट्रा वापरायचा। आणि तिसरी वाढीची अवस्था म्हणजे मॅच्युरिटी। तर त्या मॅच्युरिटीमध्ये म्हणजेच 8.5 महिन्याच्या नंतर आपल्या ऊसाला रिकव्हरी यायला सुरुवात होते, है ना, रिकव्हरी यायला सुरुवात होते। तर मग रिकव्हरी यायला सुरुवात होते म्हणल्यावर आपल्याला तिसरा घटक कोणता आहे? नत्र, स्फुरद आणि पालाश। पालाश हा तिसरा घटक आहे। तर तिसरा घटक रिकमेंडेड पेक्षा अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला पुढच्या 120, 240 आणि पुढचं 240 दिवसाच्या नंतरचा डोस
म्हणजेच पोटॅशियम शोनाईड घ्या तुम्ही, किंवा साधा म्युरेट ऑफ पोटॅश घ्या, मॉलिसिस घेऊ नका, MOP घ्या, म्युरेट ऑफ पोटॅश, किंवा जर समजा ड्रीप आले असतील तर पोटॅशियम शोनाईड घ्या. तर हा तिसरा डोस झाला. तर पहिला डोस 120 दिवस, दुसरा डोस 240 दिवस आणि तिसरा डोस 360 दिवस. तर याच्यामध्ये आपल्याला पूर्ण त्याचं रिकमेंडेड करायचं आहे. तर याच्यात काय करायचं, पहिला जे 120 दिवसाचा जो डोस आहे ना, तर तो 1 महिन्याच्या नंतर द्यायला सुरुवात करायचा, थोडा थोडा 4 महिन्यापर्यंत. दुसरा जो डोस आहे 4 महिन्यापासून ते 8 महिन्यापर्यंत थोडा थोडा द्यायला सुरुवात करायचा. तिसरा जो डोस आहे 8 महिन्यापासून ते 11 किंवा 11.5 महिन्यापर्यंत थोडा थोडा द्यायला सुरुवात करायचा. आलं लक्षात? मुख्य अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य किती द्यायचे, याच्या 20% द्यायची, याच्या 20% दुय्यम अन्नद्रव्य घ्यायची. समतोल खतांचा वापर कसा करायचा 100 टन ऊस घेण्यासाठी ही मी इथं सांगत आहे. तर मित्रांनो, आपल्याला पहिला डोस 120 दिवस, दुसरा डोस 240 दिवस आणि तिसरा डोस 360 दिवस. तर याच्या 1 महिन्यानं, दीड महिन्यानं हे अगोदर कंप्लीट झाले पाहिजे, हे लक्षात घ्या. 1.5 महिने 2 महिन्याच्या अगोदरच हे खतं संपले पाहिजे. कारण आपल्या जमिनीचा रिकव्हरी डे किती आहे, 28 दिवस. म्हणजे 30 दिवसाच्या आत, म्हणजेच कारखान्याला जायच्या 30 दिवस आणि पुन्हा 30 दिवस, म्हणजे 2 महिन्याच्या अगोदर हे खताचे डोस आपले संपले पाहिजे. आलं लक्षात? थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.